मुंबईत अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे। शिवसेनेच्या अनेक जागांवर आपलाच दावा ठोकलाय। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप 4 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी केवळ 2 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा लढवण्यावरती ठाम आहे, तर शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्याची शक्यता आहे। भाजप ज्या 4 जागा लढण्यावरती ठाम आहे त्यामधील दक्षिण मुंबई हा राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघातील एक हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून कोण कोणाविरोधात रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत सुद्धा मिळालेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे। या मतदारसंघातील जनतेने मागील सलग 2 निवडणुकीमध्ये शिवसेनेला पसंती दिलेली आहे। त्याआधी सलग 2दा काँग्रेसचा खासदार इथं निवडून आला होता। 2004 आणि 2009 मध्ये मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले होते। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये देखील काँग्रेसकडून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं, पण दोन्ही वेळा शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी त्यांचा पराभव केला। 2014 व 2019 मध्ये सेना भाजपाची युती होती। आता शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये विभागली गेली आहे। शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना चिन्हासह मिळाला असून उद्धव ठाकरे यांना वेगळा पक्ष आणि चिन्ह मिळालंय। भाजपच्या आशीर्वादाने शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा वारंवार होत असते, तसा आरोप भाजपावर केला जातोय। हे एकीकडे असताना त्या आरोपांना पुष्टी मिळेल अशी रणनीती भाजपकडून होत सुद्धा आहे। एकनाथ शिंदे बंड करून आल्याच्या नंतर ते मुख्यमंत्री होणं असो किंवा पुढील सर्व वाटचाल असो, त्याला भाजपानं खंबीर साथ दिलेली आहे। आणि त्याचमुळे भाजपानं आता मुंबईतील या हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघावर दावा सांगताना येथील विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंसोबत असल्यावर बोट ठेवलं आहे। शिवाय इथं भाजपाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी तेथील काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना शिवसेनेत आणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यामागे भाजपचीच रणनीती असल्याचं बोललं जातंय। दक्षिण मुंबईत 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यापैकी 2 ठाकरे गटाकडे, 1 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, 2 भाजप आणि 1 काँग्रेसकडे। त्यातील वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत। शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अजय चौधरी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल, भायखळ्यातून शिवसेनेच्या यामिनी जाधव, मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगल प्रभात लोढा आणि कुलाब्यातून भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत। राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनी शिवडी वरळीचे दौरे सुरू केलेले आहेत। दक्षिण मुंबई हा मुंबईमधील संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे। मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या अरविंद सावंत हे खासदार आहेत। सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो प्रोफाईल कामगार नेते आहेत। मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। मागील 10 वर्षांपासून खासदार असलेल्या सावंत यांचा मतदारसंघात जम बसलाय। त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा आणि कोकणी उमेदवार दिला पाहिजे असं भाजपला वाटतंय। याचमुळे उच्च शिक्षित, तरुण आणि कोकणी चेहरा हे समीकरण बघता राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। लालबाग, काळा चौकी, शिवडी आणि परळ या भागामध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार सुद्धा आहे। लालबाग, परळ म्हणजे एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे। त्यामुळे या पट्ट्यामध्ये भाजपला कितपत पसंती मिळेल हा सुद्धा प्रश्न आहे। अशातच इथे मनसेने उमेदवार दिला तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं। लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना पक्ष जी संधी देईल ती मी पार पाडीन असं खुद्द राहुल नार्वेकर म्हणालेत। लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार हे अधिकृतरित्या उमेदवार जाहीर झाल्यावरती कळेलच। तुम्हाला दक्षिण मुंबईतल्या या राजकीय घडामोडींवर काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube आणि Facebook वर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।